तर असं आहे की मी आता एक बिझनेस सुरू करणार आहे. बिझनेस? हा, बिझनेस. हॉटेल सुरू करणार आहे. हॉटेल? हो, हॉटेलच म्हणलं मी, दारूचा गुत्ता नाही म्हणला. एवढं कशाला ओरडताय? हा, क्या बात आहे. एवढं सोपं असतं? मग मग काय मग नसतं एवढं सोपं. हॉटेलच्या मागे किती गोष्टी असतात माहितीये. रिसोर्सेस गोळा करा, स्टाफ गोळा करा, मेन्यू, किती गोष्टी आहेत. हे सगळं जमणार आहे तुला? एक सेकंड, मुळात हे सगळं तू मला का सांगतोस? का सांगतो म्हणजे? हा, तुम्ही माझ्या हक्काच्या बायको आहात, तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून सांगतोय. आणि एक मिनिट, तुम्ही काय म्हणला मला? तुम्ही काय म्हणला? तुम्ही माझ्याकडनं पाडव्याचं गिफ्ट तेव्हाच घ्याल जेव्हा मी स्वकमाईतनं काहीतरी आणून देईन, बरोबर? म्हणून मी हे हॉटेल सुरू करते आणि त्यातनं येणाऱ्या पैशातनं मी तुम्हाला गिफ्ट आणून देणार. अशी आयडिया. एक मिनिट, मला एक गिफ्ट देण्यासाठी तू अख्खं हॉटेल टाकणार आहेस? काय अशक्य माणूस आहे हा. अशक्य काय? अशक्य काय याच्यात? ओ वैरी, मी सगळं शक्य करून दाखवतो. तुम्ही बघाच आपलं हॉटेल कसं रापचिक चालतं ती. अच्छा, माई साहेबांच्या पैशातून? चुकलात. तुम्ही नेहमीच बरोबर असू शकत नाही. हा, माईंच्या तिजोरीतनं एक नया पैसा मी घेणार नाही. हा, नाही घेणार? मग काय बँकेतली अख्खी तिजोरीच उचलून घेऊन जाणार? त्यातलं पण काही नाही. सांग, आमच्या ओळखीतले घोडके दादा म्हणून आहेत, त्यांच्याकडनं मी 12 लाख रुपयाचं लोन घेणार आहे. पण तुम्ही नका काळजी करू, मी हप्त्यानं फेडणार आहे त्यांचं. हा, सगळं बोलणं झालंय. एकदा लोनचं झालं की मग हॉटेल सुरू, आणि त्यातल्याच आप कमाईतनच तुमचं गिफ्ट घेणार. 12 लाख? तुला कळतंय का किती? मी तुम्हाला आधीच सांगितले, तुमचं बोलून झालंय, आता फक्त मी बोलणार, तुम्ही ऐकणार. हा, आता याच्यात काही बदल नाही होणार, हे फायनल आहे. हा, चला येतो. अवघड आहे या माणसाचं. एका गिफ्ट साठी लोन काढणार आहे हा. हॉटेल टाकणार मला. खरंच मूर्ख आहे.